नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आजची आनंदाची बातमी आहे तर तुमच्यासाठी. आनंदाची बातमी म्हणजेच आनंदाची खुशखबर. 8वा वेतन आयोग या कर्मचारी व पेन्शनधारकांना 1 जानेवारी 2020 पासून थकबाकी एक रकमी जमा होणार. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून हार्दिक स्वागत. आताच्या घडीची कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आपल्यासाठी. 8वा वेतन आयोग अंतिम टप्प्यात आहे आणि आता वाढीव पगार आणि पेन्शन एक रकमी थकबाकी स्वरूपात देण्याची व्यवस्था 8व्या वेतन आयोगामार्फत आणि केंद्र सरकार मार्फत होणार आहे आणि एक रकमी स्वरूपात मिळणार आहे. लाभ कोणाला मिळेल हा साहजिकच प्रश्न निर्माण होतो. कधीपर्यंत पैसे येतील हाही महत्वाचा मुद्दा आहे. सविस्तर माहिती शेवटपर्यंत या दोन प्रश्नांच्या संदर्भात लाभ कोणाला मिळणार आहे आणि कधी पैसे येतील या संदर्भातलं संपूर्ण स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला करूया आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण. मुद्दा क्रमांक 1, मोठी अपडेट काय आहे? कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी आहे. आयोगाने जनता आणि कामगार संघटनेकडून सूचना मागवल्या आहेत आणि अंतिम टप्प्यात आयोगाचे काम सुरू आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे वाढीव पगार आणि पेन्शन 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आणि थकबाकी एक रकमी स्वरूपात जमा होणार. 7व्या वेतन आयोगामध्ये 5 टप्पे होते, इथे 5 टप्पे राहणार नाही. मुद्दा क्रमांक 2, सरकारचा महत्वाचा आदेश 8व्या वेतन आयोगाला देण्यात आला. सरकारने सर्व मंत्रालय आणि विभागांना आदेश दिले आहेत. 31 जुलै 2026 पर्यंत कर्मचारीच्या संपूर्ण सर्व्हिसचा बायोडाटा कंपल्सरी ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करावा लागेल. सर्व केंद्रशासित प्रदेश, मंत्रालय आणि अधिकृत डेटा सबमिट करावा लागणार आहे. मुद्दा क्रमांक 3 किंवा तिसरा मुद्दा, आयोग काय करतोय? तर आयोगाचे काम काय आहे आणि आता तो काय करतो आहे? आयोगाचे पथक मार्च महिन्यापासून विविध राज्यांच्या दौऱ्यावर आहे. म्हणजे सर्व घटक राज्याचा अभ्यास करण्यासाठी अनेक घटक राज्याच्या दौऱ्यावर असणार आहे व तेथील कर्मचाऱ्यांना भेटून नवीन पगार आणि भत्त्याचे फॉर्म्युले तेथेच तयार करून घेतले जाणार आहेत आणि तयार होणार आहे. चौथा आणि महत्वाचा मुद्दा, लाभ कोणाला मिळणार? हाही प्रश्न तुमच्या मनात घोळत आहे. त्या प्रश्नाचे उत्तर देऊया. या निर्णयाचा फायदा 50 लाख कार्यरत कर्मचारी आणि 65 लाख निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे. मग लाभार्थी कोण आहेत? हाही प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे. सरकारी कर्मचारी, औद्योगिक कर्मचारी, गैर औद्योगिक कर्मचारी, अखिल भारतीय सेवा कर्मचारी, संरक्षण दलातील कर्मचारी, केंद्रशासित प्रदेशातील कर्मचारी, लेखा परीक्षण आणि लेखा विभागाचे अधिकारी, संसदेच्या कायद्याने स्थापित नियामक मंडळाचे सदस्य, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि केंद्रशासित प्रदेशातील कनिष्ठ न्यायालयाचे अधिकारी यांना हा लाभ मिळणार आहे. एकंदरीत याचा संपूर्ण निष्कर्ष सारांश रूपाने पुढील प्रमाणे आहे. थोडक्यात 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी प्रभावी पूर्वलक्षी प्रभावाने तारीख 1 जानेवारी 2026 हीच मानली जाणार आहे. त्यामुळे 1 जानेवारी 26 पासून सर्व वाढीव रक्कम कर्मचाऱ्यांना थकीत रक्कम स्वरूपात एक रकमी स्वरूपात खात्यात जमा होणार आहे आणि हा निर्णय 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासाचा असल्यामुळे आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब
च्या व्हिडिओसाठी घेतला आहे. तर मित्रांनो, तुम्ही वरीलपैकी कोणत्या विभागात आहात कॉमेंट मध्ये नक्की मला सांगा. ही माहिती तुमच्या सर्व सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारक मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत निवांत राहा. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस.